श्लोक 36. श्रीराम सदा सर्वदा देव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. परमेश्वर हा सर्वव्यापक सच्चिदानंद स्वरूप आहे. खरं म्हणजे तो सदैव आपल्या जवळ असतो हे म्हणण्यापेक्षा तो आपल्या अंतर्यामी वसतो असं म्हणणं योग्य आहे. सर्वसामान्य माणसाला एकतर तो आपल्या बरोबर आहे असा बुद्धीचा ठाम निश्चय होतो, तेव्हा त्याला मधून याची प्रचितीही येते. माणसाला सहज असं वाटतं की माझ्यावर एवढी संकटं का येतात किंवा आली तरी लगेच का संपत नाहीत. याचं उत्तर समर्थ असं देतात की ज्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही असा आनंद किंवा सुख जेव्हा परमेश्वर साधकाला देतो तेव्हा तो आनंद सांभाळण्याची भक्ताची पात्रता आहे की नाही हे पाहण्यासाठी देव आपली परीक्षा घेतो. इथं धारिष्ट्य म्हणजे धीर आणि साहस. अर्थात परमेश्वराच्या दृष्टीनं जे अल्प असतं ते आपल्याला भारी पडू शकतं. भक्तावर वाईट प्रसंग आला तर परमेश्वर त्याचा आत्मबल वाढवतो. या संदर्भामध्ये संत साहित्यात एक कथा आहे. संत नामदेव महाराज भारत भ्रमण करत असताना उत्तरेला पोचले. त्याने अनेक कीर्तनं करून आपल्या धर्माचा प्रचार केला आणि नामस्मरणाचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं. हे जेव्हा दिल्लीच्या बादशहाला समजलं, त्यानं नामदेव महाराजांना धरून आणलं आणि सांगितलं की मी एक गाय घेऊन तिचा वध करतो. तुमच्या नामस्मरणानं ती तुम्हाला किती दिवसात जिवंत करून दाखवता येईल. नामदेव महाराज म्हणाले, मी 3 दिवसात ती गाय जिवंत करून दाखवेन. आणि खरोखरच अखंड नामस्मरणाच्या बळावरती 3ऱ्या दिवशी ती गाय जिवंत झाली. तेव्हा साक्षात पांडुरंग नामदेव महाराजांच्या शेजारी उभे असलेले त्यांना दिसले. तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही कधी आलात? तर देवानं उत्तर दिलं, अरे मी कुठं गेलोच नाही तर यायचा काय प्रश्न आहे. मी तर सतत तुझ्याबरोबर आहे. उलट तू या प्रसंगाला कसा तोंड देतोयस हे पाहण्यासाठी मी तुझी परीक्षा घेत होतो. याचा अर्थ निष्ठावान साधक संकटाने डगमगत नाही. लहान मूल चालायला लागल्यावरती आई लांबून त्याची गंमत पाहते. मग एखाद्या वेळी तो पडला तरी ती हसते. पोहायला शिकवणारा शिक्षक शिकणाऱ्याला पाण्यात ढकलतो आणि मदतीचा हात काढून घेतो. तेव्हा त्याच्या नाकातोंडात पाणी जातं, पण असं झाल्याशिवाय पोहायला येत नाही. सायकलवरून पडल्याशिवाय सायकल चालवता येत नाही. या सर्व गोष्टी कष्ट देणाऱ्याच आहेत, पण त्याशिवाय प्रगती होत नाही. अशा वेळी माणसाला वाटते की परमेश्वर त्याची उपेक्षा करतो, पण हे सर्व परमेश्वर आपल्या हितासाठीच करतो हे लक्षात ठेवावं. जसं आईला आपलं मूल दुबळं असून चालत नाही, तसं परमेश्वराला आपला भक्त लेचापेचा असणं मान्य नाही आहे. उलट साधकानं प्रत्येक आपत्तीकडं एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. यामुळं देहाला कष्ट आहेत, पण मन प्रसन्न राहील आणि मनातला सारासार विचार करण्याची क्षमता वाढेल. काही माणसं तर अशी असतात की थोडं जरी मनाविरुद्ध झालं तरी लगेच रागावतात, संतापतात. साधकानं आपल्या चित्तवृत्ती नेहमी शांत ठेवून आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं. एका अभंगामध्ये सुदामा म्हणतात, नियती घेऊनी दुःखी भारी, कष्ट विण्या मज येते दारी, परी टाकते श्वास हाताशी, बघून मला तव पदकमलासी. अशी ही मनःशांती केवळ परमेश्वरावरील दृढ श्रद्धेनं प्राप्त होते. कैवल्य म्हणजे एकटा. ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये हा शब्द आहे, ज्यात त्यांना महाकैवल्याचे तेज असं म्हटलेलं आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. जे स्वतःकडं नाही ते समाजात मिसळून मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. पण केवळ साधनेनं जे एकटेपण, जो आनंद, जे समाधान प्राप्त होणार आहे ते परमेश्वरानं दिलेलं कैवल्य दान आहे. ज्याला दुःखानं स्पर्शही केलेला नाही असा सुखाचा प्याला म्हणजे मोक्ष. अशा या सुखाची तिजोरी निश्चित परमेश्वर विश्वासू माणसाच्या हातात देतो. अधिकारी माणूस जसं जबाबदारीचं काम सोपवताना त्या माणसाची परीक्षा घेतो, तसंच ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थ साठवायचा आहे त्या अंतःकरणाला अहंकार, मद, मत्सर, काम आणि क्रोध यांचा स्पर्श असता कामा नये. परमार्थ ही इतकी सूक्ष्म वस्तू आहे की नको त्या विषारी विकाराचं छोटंसं छिद्रसुद्धा साठू देत नाही. जसं कुंभार माठाचं छिद्र बुजवण्यासाठी ते तापवतो, तसंच संकट, आपत्ती हे माठासारखेच आहेत.
व्रतवैकल्य पूजापाठ करणं हे माठ तापवण्यासारखंच आहे. तेव्हा साधकानं दृढ श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा की परमेश्वर भक्तवत्सल आणि कृपाळू आहे. आपत्तीमध्ये सहाय्य म्हणजे परमेश्वर कृपा समजावी आणि न मिळाली तर कठोर परीक्षा घेतली जाते असं समजावं. त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विवेकानं आणि धैर्यानं वागावं. योग्य ते प्रयत्न न कंटाळता न खचता करत जावे. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर सदा सर्वदा आपल्या पाठीशी उभा आहेच या निश्चयानं वागावं. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम.